भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्य कर्जदारांना आज मोठा दिलासा दिलाय। रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 3 डिसेंबरपासून सुरू झाली होती। ही बैठक संपल्यानंतर आज गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25% कपात केल्याची घोषणा केली। या निर्णयामुळे रेपो रेट 5.50% वरून 5.25% आला। वर्षाअखेरीस केलेली ही कपात गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांसाठी उपयोगी ठरणार आहे। रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक पतधोरण समितीची 2 दिवसीय बैठक झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज महत्त्वपूर्ण घोषणा केली। त्यानुसार रेपो दरात 0.25%ची कपात करण्यात आली आहे। वाढती महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यासह अन्य मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही कपात करण्यात आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2025 या वर्षात 4 वेळा रेपो दरात कपात केली आहे। फेब्रुवारीमध्ये आरबीआयनं रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली। एप्रिलमध्ये रेपो दरात आणखी 25 बेसिस पॉइंट्सची कपात झाली आणि जूनमध्ये वर्षातील सर्वात मोठी कपात 50 बेसिस पॉइंट्सची होती। आता आणखी 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे। त्यामुळे या वर्षात रेपो दरात एकूण 1.25% कपात केल्याचं स्पष्ट झालंय। बँकांना सध्या 5.75% व्याज आकारणाऱ्या रिझर्व्ह बँकेकडून आता 5.50% व्याज दरानं बँकांना अर्थपुरवठा होईल। या रेपो रेट कपातीचा थेट फायदा गृहकर्ज आणि वाहन कर्जदारांना होणार असून EMI मध्ये घट होणार आहे।